हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. मी अशी का दिसते कारण मी आता जस्ट उठली आहे ना. मी 11 वाजता उठले, आता 12:30 झालेत आणि मी रात्री 4ला झोपले कारण मला झोप नव्हती येत. तर मी काय केलं, म्हणून मी माझ्या केसांना पूर्ण तेल लावलं. हे मी तेल खूप टाईम नंतर लावले आणि तुम्हाला माहिती आहे काय झालं आहे माझ्यासोबत. जेव्हापासून मी इथे आले ना, माझा हेअरफॉल चालू झाला आहे. मला हेच समजत नाही आता मी माझ्या केसांचं करू काय, कारण माझ्या लाईफमध्ये कधी टचवूड लाईफमध्ये कधी हेअरफॉल हे मला माहितीच नाही कसं असतं आणि लोकांना ह्याचं टेन्शन कसं असतं. आणि मला आता असं डोकं खराब झालं आहे ना माझं, जेव्हापासून इथे माझी अशी केसं निघायला लागलेत. मला आता असं वाटतं की माझा लवकरच हेअरकट होणार आहे. मी बॉबकट करणार आहे किंवा मी गंजी चुडेल बनणार आहे, कारण दुसरं का ऑप्शन तर माझ्याकडे राहणार नाही. म्हणून मी घाबरून तेल लावलं रात्री, की जरा तेल लावते. इथे जास्त लावलं रूट्सला आणि इथे तर असंच फक्त हात फिरवला असा. आणि मी कोणतं बेबी ऑइल लावलं माझ्या केसांना, जे काहीच फरक नाही पडणार आहे त्याच्याने, पण तरी मी लावलं. मला असं वाटतं की त्याच्याने माझ्या केसांना चांगली शाईन येते. देवाला माहिती आता, पण मी लावलं. आणि आता मी पाणी काढलं आहे आणि आता मी आंघोळीला जाणार आहे. पण मी पहिलं माझं यूट्यूबवर जरा करते. सो आता डायरेक्ट, आणि मला व्हिडिओ बनवायचे आहेत, म्हणजे मला कोलॅबचे जे ब्रँडचे व्हिडिओ आहेत ना ते ब्रँडला द्यायचे आहेत. तर त्यासाठी मला 12 वाजता नाही 1 वाजता मला तिला व्हिडिओ सेंड करायचे. आता 12:30 झालेत आणि मला केस धुवायलाच 1 तास लागतो. हर टाईम लेट. मी हर टाईम लेट असते हर एक गोष्टीमध्ये. मी कधी कामावर पण लवकर पोचली नाही माझ्या मम्मीसारखं. सो बाय, आंघोळ करून भेटूया. किती पिंटरेस्ट वाला आहे हा ब्रेड. सो आता मी आंघोळ केली, रेडी झाली, केस धुतले, सर्व ऑइल घसून काढला. मी एवढी काळी का वाटते काय माहिती, का वाटते काळी. आय थिंक ब्लर पण झाली आता की मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. मला असं वाटतंय, आता गरी वाटते की नाही. सो आता एक आहे मला तुम्हाला सांगायचं आहे. याचं मला असं वाटतंय की मला ना चष्मा लागला आहे. सो मी काय माहिती आहे करते, पूर्ण दिवस अशी घरी बसून असते रिकाम टेकडी. आणि नाही, कामं असतात ती करत नाही, ती गोष्ट वेगळी आहे. आणि इथं मला कॅमेरा सेट करायचा आहे यार. मी काळी वाटतो, काळी नाही दिसायचं आहे यार. ते एवढं मेकअप करून मतलब काय, जर आपण काळच दिसणार आहे तर. अच्छा हां, तर मी काय बोलत होती, तर पूर्ण दिवस मी लॅपटॉपवर असते किंवा माझ्या हातात पूर्ण टाईम फोन असतो. आणि जर मी तुमचा फोन नाही उचलला, आता मला खूप शिव्या पडणार आहे. जे लोक मला रोज कॉल करतात किंवा मी त्यांचा कॉल नाही उचलत, ते लोक मला खूप शिव्या देतील की. पण माझं एक आहे, मला नाही समजत कॉल आलेले, पण मला पकडी गई अदिती. पण नाही, ते मोनूचं आणि माझं ना काय आहे माहिती आहे, ॲपल आय डी सेम आहे. तर तिचे कॉल मला दिसतात, माझे कॉल तिला दिसतात. तर मग ते थोडंसं कन्फ्यूज होऊन जाते मी की कोणाचा कॉल कधी आला आहे, मला आला आहे की मोनूला आला आहे. म्हणून मी कॉल बॅक नाही करत कधी कोणाला. आणि जर माझ्या हातात फोन असेल, मी तर आता बोलली माझ्या हातात पूर्ण टाईम फोन असतो, पण जेव्हा पण माझ्या हातात फोन असतो तेव्हाच मी कॉल उचलते. जास्त वाईट होतं आहे. मी हे पण नाही केलं आहे. इथे जरा नीट दिसते. लिप ग्लॉस रोज लावते मी, लिपस्टिक स्किप केली आहे आता. पण मला आता असं वाटते की मी लिपस्टिक लावली. मी काहीतरी सांगत होती हां, की मला असं वाटते की मला चष्मा लागला आहे. तर गाईज इमॅजिन करा मी चष्म्यामध्ये कशी दिसणार आहे, काय माहिती कशी दिसणार आहे. पण आता मला चेक करायला जायचं आहे माझे डोळे, कारण मी ना त्या दिवशी अशी फोनमध्ये बघत होती आणि मी असं लॅपटॉपमध्ये बघितलं ना, तर माझी पूर्ण विजन ब्लर झाली आणि माझं डोकं पण खूप दुखत असतं. तर मला तुम्ही सांगा, हे माझ्या चष्म्यामुळेच आहे का, म्हणजे माझ्या डोळ्यामुळेच आहे का? कारण माझी स्क्रीन टाईम खूप जास्त वाढली आहे आता आणि मला एडिट पण करायचं असतं, पूर्ण व्लॉग वगैरे, व्हिडिओ कोलॅबचे रील्स बनवत असते, बघत असते. तर
पूर्ण टाईम माझा हा फोनमध्ये असतो, तर माझा स्क्रीन टाईम खूप जास्त आहे. तर मला असं वाटतं की मला चष्मा लागला आहे. तर अभी मेरा क्या होने वाला है वो तो पता नहीं, पर जर चष्मा लागला तर मी घरातच चष्मा लावेन, ते पण मी व्लॉगच्या टायमाला चष्मा नाही लावणार जसं मी व्लॉग करते. पण मी कधी चष्मा लावून बाहेर नाही जाणार, कारण मी खूप फालतू दिसतो चष्म्यामध्ये. आणि आता मी तुम्हाला दाखवते माझ्या घरी काय चाललं आहे ते. हर टाईम सारखं मम्मी झाडू मारते. आता तुम्ही लोक मला शिवाय देणार आहेत मला माहिती आहे, आणि ते खाल्ले मी. फोन लाज वाटते, मम्मी झाडू मारते तर घ्यायचा मम्मीच्या हातातून झाडू आणि मारायचा. देखा गाइस, देखा. आवाज कमी करायचा जरा फोनचा. हे बंद कर 2 मिनिटं दे. मी काल काय केलं माहिती आहे, मी पूर्ण दिवस काल एकटी होती घरी, तर मी एकाकी बघत होती यूट्यूबवरती. खूप भारी आहे ते, खूप भारी आहे. सेकंड चॅप्टर पहिला बघितला आणि नंतर फर्स्ट चॅप्टर बघितला. मी एवढी वेडी कशी काय मी. तर मी आता मला असं चाललंय की 3rd चॅप्टर कधी येतोय, तो 31 डिसेंबरला येणार आहे वाटतं. आणि बुक्स वगैरे सगळं उचलून ठेव ना. काय समोर आता माझी केसांची क्वालिटी खरंच खूप जास्त चांगली झाली आहे ना मम्मा. नाही तर पहिला मी हेअर वॉश केल्यानंतर तुम्ही बघितलं पण असेल खूप वेळा की थांब ना जरा. अरे यार काय करते. पायाने बंद करत होती तिचं युट्यूब. ठीक आहे, तर तुम्ही तुम्ही पहिलं असं काय करू नको. हे बघ त्याची मी काढलं तरी ती निघत नाही जमिनीवर. तर खूप जास्त चांगली झाली माझी हेअरची क्वालिटी. काय तुला चिडवतात म्हणजे कलर हा एवढा कलर करून पण मला वाटलेलं हा कलर केल्यानंतर तर माझी केस पूर्ण बासाट होऊन जाणार आहेत, पण नाही झाली. कारण मी आता कारण आता मी चांगले शॅम्पू आणि कंडिशनर आणि मास्क यूज करते आणि ड्राय वगैरे पण नीट करते आणि कंटिन्यू हेअर वॉश माझा चालूच असतो. नाही तर पहिला मी जरा हेअर वॉश कमी करायची. हाँ चलो बाय. थोड्या वेळाने चालू करते आता. जब मैं खाना खाऊंगी गाइस तब मैं चालू करूंगी मेरा व्लॉग. अभी काय केसवीचं काय कल्चर आहे. माझा हेअरफॉल गाईज, मला असं वाटलेलं माझा हेअरफॉल होतोय पण माझा हेअरफॉल नाही होत आहे. थँक गॉड. सॉरी. हां बाय. आता हा मला पार्सल काल आलेला पार्सल. हा मला कोलॅबचाच आहे. और आपण आजच्या का पैसा कमारेला आहे आणि नो नजर आहे. आता मी हा ओपन नाही करत, कारण मी जेव्हा कोलॅबचे व्हिडिओ शूट करेन आणि हे जेव्हा अप्लाय करेन थोबड्यावरती, तुम्ही लोकांनी खूप वेळा बघितलं असेल. हा जर हे तुम्हाला उलटं दिसत असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट करा आणि मिरर इमेज करून टाका ह्याचा. मी पण करून टाकू शकते, पण इतना मेहनत कोण करेगा ना. मला हे ट्राय करायचं आहे, खरंच खूप ट्राय करायचं आहे मला हे, कारण मी खूप इन्फ्लुएन्सर्सला बघितलं हे यूज करताना आणि त्यांचा जो रिझल्ट त्याच्यानंतर जो आला आहे फेसवर एकदम ग्लास शाईनवाला, तो मला असं बघायचं आहे येतो आहे की नाही माझ्या अशा फालतू थोबड्यावर. माझी स्किन थोडी जास्त आता हे झाली आहे, इथे येऊन ड्राय झाली आहे, कारण खूप जास्त थंडी आहे इकडे. अंधेरीपेक्षा जास्त थंडी आहे इकडे गाईज. इथे का नाही लागत. बाय. हे दाखवायला चालू केलेलं. बाय. डायरेक्ट रात्री चालू केला आहे मी व्लॉग. मी एवढी आळशी झाली आहे गाईज, कारण घरी कोण नव्हतं. मम्मी बांद्राला गेलेली आणि येशू क्लासला. सर्व गायब. मी एकटी कायच व्लॉग बनवेन. मग मम्मी आली, मम्मीने जेवण बनवलं थोडंसं. दुपारी बनवून गेलेली डाळ बनवली तिने. आता फक्त आम्ही जेवलो आणि आता मी झोपते. हा व्लॉग मी आता सकाळी उठून कंटिन्यू करेन.
गुड मॉर्निंग गाईज. तर आता सकाळ सकाळ माझी झोप कशी उघडली आहे माहिती आहे. वजन किती पार्सल आता खोलून बघेन तर समजेन कोलॅबचाच आहे. हे बघा, हे तर ऑलरेडी पहिला भेटलेलं मला एक. आता हे असावाला एक ब्रश आलाय. आता किती ब्रश झालेत? आता 3 झालेत माझ्याकडे. हे जी पॅकेजिंग काय मस्त आहे यार. म्हणजे मला हे खूप आवडलं. हा बॉक्समध्ये जे त्यांनी असं मस्त दिलंय ना. अभी कैसे खोलने का एक हात से बाबा. थांबा खोलून चालू करते. वाव, ह्याचे खूप हे छोटंसं आहे. मॉर्निंग व्ह्यू असा असला पाहिजे हर घराचा. है ना? चिकन व्हिडिओ नाही बनवत आहे. बनवला बासमती राईस आणि चिकन. मला खूप आवडतं. सगळं बिछाना आवरून मम्मा ह्या कपड्याने शेंबूड पुसला. अशी काय करे बाबा, तिला फुल प्रॉपर टी-शर्ट घालायची कपड्यात नाही. धुवायचं टी-शर्ट होता का तिथून ते धुवायचं टी-शर्ट असेल म्हणून काय झालं? आम्ही धुवायचं काय ते सगळं? मार खाशी अशी फालतूगिरी केलीस तर. कैसा पडा पटकन झाडू मारून दे. सोनूला बोल. काय सोनूला बोल? ती झाडू मार. अगं तुझा बिछाना उचल आणि झाडू मार द्या. बघू कसा उचललाय. चटईचं बाप उचलून येऊन. चटाई 2 दिवसापासून तशीच अरे उचलून ठेव आणि झाडू मार घे. हराम खोर झाले. खोललेलं मी. असं खोल ना. हा खोल. घातलंय. जाऊ ना. फिटेडच आहे. अगं खोलताय काय? मला यूज करून दाखव म्हणून तुला देते. रोज रोज नाही यूज करायचंय. माझं काम होतंय म्हणून तुला देते. समजली काय? शट अप प्लीज. गप बस. आणि ए क्लासला जाते ना तर फोन उचलायचा. समजली ना? कसली रात्री क्लास मिसला विचार क्लासला. रात्री 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत कसला क्लास होतो? ब्लॉग मध्ये काय बोलते? लाव तिकडे. चालू कर पहिला. समोर बटन आहे. मग आवाज येतोय. असंच आहे वाटतं. हीटिंग ब्रश आहे हा. ना. फ्रीझीनेस हे करायला गरम होतोय. 30 सेकंड मध्ये म्हणजे ती बाहेर किती कचरा पडलाय. होतंय ना. गरम लागतंय ना. हात नको लावून ते बसू अशी. बोलायचं मम्मी तुम्ही ब्लॉग चालू आहे माझा. जरा शांतीने बस ना. ओल्या केसातच करतात. एवढी ओली केस नाही पाहिजे होती पण ठीक आहे. हा सुकली आहे. वरून वरून कर ना. थांब. ते काय आहे नक्की? थांब. पहिलं त्या ब्रशनी कर, नंतर ह्याच्यानी कर. पहिलं पूर्ण सुकव एकदम. पण मग ह्याच्यानी सुकवल्यावर तर स्ट्रेट होणार. मग त्याचा कसं इफेक्ट आपल्याला समजणार? फक्त असंच नॉर्मली सुकवा. असं तर होतं तिच्याकडे. काय ते वेगळं, त्याच्याने फ्रीझीनेस नाही जात. चांगलं आहे. हा. असं ना फुकटचं भेटतं. 10वीला असताना आधी ती मुलं कधीच नाही मिळाले. हा. चांगली गोष्ट आहे ना. आम्ही कधीच नाही केलं. मला गरजच नाही लागली कधी. तुझी केस मोठी आणि चांगली आहे. तसं नाहीये. आता सगळं आहे आणि तू आता लहान होती आणि तुझं म्हणजे अशा वेळेला आहे ना, ती लहान सगळ्यात. हा. त्याच्यामुळे तिला सगळं अवेलेबल झालंय सगळं. त्याच्यामुळे तिला कदर नाही कुठल्या वस्तूची ना, व्हॅल्यू आहे कसल्या गोष्टींची. तर माणसांची किंमत आहे. अरे बापरे. घरी आता कोणच नाही. मला एवढा कंटाळा येतोय. मी काय करू तर मी आता माझा रूम थोडा क्लीन करते. जो पसारा आहे थोडासा. तिथे काहीच पसारा नव्हता. पसारा इथे जो मी पाडला आहे तो आहे. मला माहिती हा ब्लॉग खूप छोटा आहे. मी काय करू, घरी कोणच नव्हतं. कसा बनवू ब्लॉग.
तरी पण मी बनवला 2 दिवसाचा 1 दिवस करून असं बनवला. आणि आता मला नाही माहिती परत उद्या मी पोस्ट करणार आहे की नाही, पण मी ट्राय करेन पोस्ट करायचं. मी काहीतरी, तुम्ही लोक मला सांगा कमेंट्समध्ये जर मी मेकअपचं काय करू का, किंवा म्हणजे तुम्ही मला सांगा. तसं आज मी पूर्ण दिवस घरी एकटी आहे, मी काही शूट करू शकते. सो इथपर्यंत ब्लॉग बघितला त्यासाठी थँक्यू सो मच गाईज. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.